सो हॅलो गाइज, मी शुभम माईकर स्वागत करतो तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनल SM स्टार जी मध्ये। सो गाइज, आज दिनांक 12 जानेवारी 2024 आणि आज मुंबई आणि नवी मुंबईकरांसाठी अतिशय आनंदाची बातमी, कारण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई आणि नवी मुंबईमध्ये विविध प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे। आणि त्याचपैकी एक प्रकल्प म्हणजे ठाणे वाशी ट्रान्स हार्बर मार्गावरील हे दिघा गाव रेल्वे स्टेशन। सो गाइस, दिघागाव रेल्वे स्टेशन हे गेले 7 ते 8 महिन्यापासून तयार आहे, पण लोकार्पण न झाल्यामुळे हे स्टेशन आहे ते सुरू केलं नव्हतं। दिघा आणि विठावा येथील रहिवाशांना हे स्टेशन खूप फायदेशीर आहे, कारण आतापर्यंत येथील रहिवाशांना ते ठाणे किंवा ऐरोलीला ते लोकल गाठायला लागायची, पण आता ते दिघावासियांचं हक्काचं स्टेशन आहे ते सुरू झालेलं आहे। त्यामुळे लाखो प्रवाशांना या स्टेशनचा आहे तो फायदा होणार आहे। पहिली ट्रेन निघाली आहे दिघा स्टेशनवरून।
कलवा ऐरोली उन्नत प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणजे हे दिघागाव रेल्वे स्टेशन आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आहे ते कलवा एलिव्हेटेड स्थानक आहे ते बांधले जाणार आहे आणि ते दिघागाव स्टेशनशी जोडले जाणार आहे। आत्तापर्यंत कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूरवरून येणाऱ्या नागरिकांना आहे ते ठाण्यावरून आहे ती ट्रेन आहे ती पकडायला लागते आणि मग नवी मुंबईकडे यायला लागतं। पण हा मार्ग जेव्हा कंप्लीट होईल तेव्हा कलव्यावरूनच आहे ते नवी मुंबईसाठी लोकल आहे ती उपलब्ध होईल, त्यामुळे ठाणे स्थानकातील गर्दीसुद्धा कमी होईल। दिघागाव स्थानकासाठी कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असून ट्रान्स हार्बर मार्गावरील सर्व लोकल आहेत ते या स्थानकावरती थांबणार आहे। टोटल 2 प्लॅटफॉर्म आहेत ज्याची लांबी आहे ती 270 मीटर आहे आणि रुंदी आहे ती 12 मीटर आहे आणि प्रवाशांच्या सोयीसाठी लिफ्ट आहेत आणि एक्सिलेटरसुद्धा आहेत। तर मंडळी, हा दिघागाव रेल्वे स्टेशनचा उद्घाटन सोहळा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। जर तुम्हाला हा ब्लॉग छोटासा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सो भेटूया नवीन ब्लॉगमध्ये लवकरच, तोपर्यंत टाटा, बाय बाय।